चिंचवडमध्ये सध्या दोन लढतींकडे पाहिलं जात आहे, नाना काटे विरुद्ध राहुल कलाटे. याबाबत मयूर कलाटेंना काय वाटतं? चिंचवडमध्ये लढत भाजप आणि राष्ट्रवादी हीच लढत आहे. बरं, राहुल कलाटे काही काय सांगितलं तुम्हाला, चिंचवडमध्ये दोन पक्षात लढत आहे, आमचं घड्याळ आणि भाजप. बरं, तिकडून सहानुभूतीची लाट म्हणून सुद्धा बघितलं जाते, मग त्याकडे तुम्ही कशी पाहता? कुटुंबाला त्यांच्या सहानुभूती, निधन झालं आमदार साहेबांचं म्हणून ठीक आहे, पण मतदान रूपी त्यांना सहानुभूती मिळणार नाही. कारण मागच्या 10 वर्षाचा जर इतिहास पाहिला ते कधी उपलब्ध कुठं झाले नाहीत. त्यामुळे लोकांना माहिती आहे 10 वर्षात काय झालेलं आहे. 3 टर्म लक्ष्मण भाऊ जगतापांना निवडून कसं दिलं? एकदा आमचेच होते ना ते, राष्ट्रवादी दादांमुळे तर झालं ना. बरं, मग आता घड्याळाचाच विजय होईल एवढा विश्वास कशाच्या बळावर वाटतो? त्याच बळावर, लोकांच्याच बळावर विश्वास वाटतो. कारण गेले 10 वर्षाचं काम, आत्ता 2017 नंतर पालिकेत झालेला भ्रष्टाचार, आणि कधी या नेत्यांनी शहराकडे त्या आत्मीयतेने पाहिलं नाही. आणि लोकांना आता समजलं आहे की याला दादाच उत्तर आहे, कारण दादाच या शहराकडं आत्मीयतेने पाहत आहेत, काम करत आहेत. तुमच्या पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे खरा विकास कोणी केलेला आहे, तुम्ही सांगू शकता. नाना काटेंच्या विजयाची खात्री किती? 1,00,000% तर आपल्यासोबत मयूर कलाटे होते. 1,00,000% त्यांना नाना काटे यांच्या विजयाची खात्री वाटते. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की प्रमुख लढत ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी आहे, त्यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे काहीही गेम चेंजर ठरणार नाही. आता पाहणं हे गरजेचं आहे की 26 फेब्रुवारीला नेमकं काय घडते. कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज.